हाय एव्हरीवन आणि हॅपी वेडनेसडे सगळ्यांना. आज मी असं छान माझ्या घरातलं काम आवरून माझ्या उंबरठ्याभोवती अशी छान रांगोळी काढत होती आणि रांगोळी काढता काढता माझं सहज माझ्या झाडाभोवती लक्ष गेलं आणि तिथे मला जी काही आकृती दिसली. आता ही आकृती दुसरी तिसरी कोण नाही तर मांजराची होती आणि ती मांजर आज माझ्यासाठी इतकी खरं तर निगेटिव्ह इम्पॅक्ट देणारी होती. कारण मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सतत रंगसंगती याच्याबद्दल बोलत असते. पण ती खरंच तिच्या परीने फार युनिक होती. ब्लॅक, ब्लू आणि गोल्डन अशा ह्या 3 रंगांनी ती होती आणि तो जो गोल्डन कलर होता तो असा ओव्हल शेपमध्ये होता. म्हणजे जणू काही मला ती अजगराच्या रूपामध्ये अशी ती दिसली. थोड्या वेळासाठी मला असं झालं, की "अरे बापरे! हे काय आहे बाजूला?" आणि मी जी काही घाबरली तिला बघून आणि आणि मी रांगोळी काढत होती. सो मी तिला इतकं जोरात करून असं पळवूनच लावलं. कधी-कधी आपल्या आजूबाजूची कलर्स आपल्याला खूप जास्त पॉझिटिव्ह इम्पॅक्ट देणारे असतात आणि कधी-कधी तेच कलर आपल्याला खूप निगेटिव्ह इम्पॅक्ट देणारे असतात. तिचा तो रंग बघून थोड्या वेळासाठी मी चक्क घाबरली होती. फुल तिचा तो फेस, अग्रेसिव्ह, तिची ती बॉडी, तिचा तो रंग खूप माझ्यासाठी भीतीदायक होता. नो डाउट मी रिस्पेक्ट करते माझे काही फॅमिली फ्रेंड्स आहेत, की जे पेट ओनर आहेत. त्यांना हे कुत्रं मांजर फार आवडतं नो डाउट. पण मला त्या मांजरीला बघून इतकी काही भीती वाटली, की म्हणजे तिचा तो फेस विसरू नाही शकत आहे नो डाउट. माझ्या आत्ता घराभोवती अशा बऱ्याच मांजर आहेत. गोल्डन, व्हाईट, ब्लॅक. पण ही मांजर फार वेगळी होती. जी आज नवीनच मी तिला बघितलं आहे माझ्या घराच्या भोवती. एनिवेज.